भारतीय जनता पक्षाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस पूनम राजेश पवार यांना लंडन या ठिकाणी लोकमत महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नायगाव येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हेडगेवार चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून हा ऐतिहासिक विजय साजरा केला। पूनम पवार यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे। यावेळी नायगाव विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब हंबर्डे यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। यामध्ये देवीदास पाटील बोमनाळे, नायगाव तालुका अध्यक्ष श्रीहरी देशमुख, नरंगलकर, बालाजीराव मदेवाड, माणिकराव लोहगावे, शिवराज पाटील जाधव, जयश्रीताई नरवाडे, दत्ता पाटील ढगे, बळीराम पाटील वडजे, परमेश्वर पाटील जाधव, राजू पाटील बेळगे, माधव पाटील कल्याण, परमेश्वर जाधव, गंगाधर कल्याण, राजू बेळके, रणजित कुरे, युवराज लालवंडीकर, भगवान डांगे, शंकर सांगवीकर, शिवानंद पाटील, बळवंत जाधव सुजले गावकर, प्रकाश शेंडगे, राजू गजलवाड, गोविंद हंबर्डे, श्रीराम सुगावे, सुधाकर डोणगावकर, माधव बेंद्रीकर, आकाश धुपेकर, विकास जाधव, मारुती कदम, बालाजी नरवाडे, विठ्ठल पाटील आणि राजू पाटील, दरेगाव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी पूनम पवार यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हा सन्मान केवळ पूनम पवार यांचा नसून तो संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। आज भारतीय जनता पार्टी नायगाव मतदारसंघाच्या वतीनं लोकप्रिय कार्यसम्राट आमदार राजेजी पवार साहेब यांच्या सौभाग्यवती माजी महिला मोर्चाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा, जिल्हा सरचिटणीस आदरणीय पूनमताई पवार यांना लंडन येथे लोकमतच्या वतीनं महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर झाला। ही बातमी काल कळाल्यानंतर नायगाव मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीनं नायगाव हेडगेवार चौकामध्ये जल्लोष करण्याचं ठरलं। मोजक्या वेळेमध्ये एका कॉलवरती सर्वच कार्यकर्ते नायगाव येथे सकाळी आले आणि फटाके वाजून पेढे भरून आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, या मतदारसंघाची सावली, कार्यकर्त्यांची माऊली आदरणीय पूनमताई पवार यांचा सन्मान परदेशामध्ये झाला। महाराष्ट्राचं रत्न आपल्या नायगाव विधानसभा मतदारसंघाला मिळालेले आहे। सर्वसामान्य जनतेला, 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारं आमचं नेतृत्व आदरणीय महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य केंद्रबिंदू समजून नायगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास म्हणणारे आमचे लोकनेते कार्यसम्राट आमदार राजेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून तळागाळातील सर्वसामान्य आई बहिणीचा विकास कसा झाला पाहिजे, माझा विद्यार्थी मतदारसंघातला कसा घडला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेला आमदार साहेबाचा सदुपयोग पदाचा कसा झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा म्हणून सातत्यपूर्ण आदरणीय पूनमताई पवारांनी काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये लोकमतनी दखल घेऊन काल लंडन येथे महाराष्ट्र रत्न पुरस्कार आदरणीय ताईचा सन्मान झाला। त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण जमलो, हा जल्लोष करण्यात आला आणि तदनंतर आमच्या सर्वांचे लाडके जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोषरावजी हंबर्डे साहेबाच्या कार्यकारिणीमध्ये लोकप्रिय आमदार राजेजी पवार साहेबामुळं आणि पूनमताईमुळं सर्व जिल्ह्यामध्ये नायगाव मतदारसंघाला महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षा, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य, आमच्या सहकारी भगिनी आणि आत्ता ज्याची परवाच नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली त्या पूनमताई पवार यांना लोकमतचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला। खरं तर गेल्या 11 वर्षापासून या भागामध्ये अतिशय गोरगरिबांना त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यामुळे आज लोकमत अशा नामांकित दैनिकांनी त्याची दखल घेते आणि त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। म्हणून मी ताईंचं
मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. असेच पुरस्कार ताईंना मिळत जावं आणि त्याच्या हातून समाजाची सेवा घडो अशी त्याच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. प्रतिनिधी सागर जाधव, NTV न्यूज मराठी, नायगाव, नांदेड.